नमस्कार दर्शक हो, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शक हो, येत्या 21 जून रोजी जागतिक योग दिन आणि वटपौर्णिमा हे दोन सण एकत्रित येत आहेत. आता तुम्ही म्हणाल वटपौर्णिमेनिमित्त एका पुरुषाने काय सांगायचं, तर दर्शक हो, हा प्रामुख्याने महिलांचा सण जरी असला तरी त्या महिला पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठीच प्रार्थना करतात. हा सण प्रामुख्याने त्यासाठीच आपल्या पूर्वसुरींनी आखलेला आहे. यानिमित्त आपलं नवे शहरच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या विविध स्तरातील महिलांशी हितगुज साधलं आणि त्यांना या वटपौर्णिमेनिमित्त काही प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची कशा प्रकारे उत्तरं दिली ते आपण पाहालच. पण या निमित्ताने आम्हाला प्रामुख्याने हे आढळून आलं की अलीकडच्या काळात वटपौर्णिमेनिमित्त समाजात बऱ्यापैकी जनजागृती होते. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन याबद्दल मौलिक संदेश या आमच्या नवे शहरच्या व्हिडिओच्या माध्यमातून विविध स्तरातील महिलांनी वाचकांना, दर्शकांना द्यायचा एक चांगला सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. चला तर या महिला काय म्हणतात वटपौर्णिमेनिमित्त ते आपण पाहूया. मी वैशाली विनायक जोशी, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करते. आजचा विषय नवे शहर यांनी अतिशय जिव्हाळ्याचा, त्यानंतर तो धार्मिक भावना जपण्याचा हा विषय त्यांनी मांडलेला आहे आणि त्यानिमित्ताने मला जी बोलायला संधी मिळाली त्याबद्दल प्रथम नवे शहरला धन्यवाद देते. वटपौर्णिमा साजरी करायची ही सौभाग्यवती म्हणून आपल्याला सगळ्यांना संधी असतेच आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आपल्या कामाच्या एवढ्या घाईगर्दीमध्ये करायची आहे पूजा, पण ती पूजा करताना एक भान मात्र प्रत्येकाने जपलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. आज आपण बघतोय की सगळीकडे पर्यावरण विषय फार मोठ्या प्रमाणावरती गाजतो आहे आणि त्यातच त्याचे झळ आपण स्वतः प्रत्येक जण आपल्याला भोगावी लागत आहे. त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतंय की माझ्या लहानपणापासून माझ्या मनावर जे काही संस्कार झालेले आहेत, माझी आई मुख्याध्यापिका होऊन रिटायर झालेली आहे आणि तिने जे बाळकडू मला पाजलं की आपल्याला आपली धार्मिक भावना जपण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्याकरिता एक फोटो लहानपणापासून आम्ही बघितला आहे की एक असा पार आहे, त्या पारावरती सौभाग्यवती आपल्या आपल्या सगळ्या साहित्य वगैरे घेऊन सुवासिनीचं वाण घेऊन येतात आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्या जपतात. त्याप्रमाणे मी आजपर्यंत नोकरी करण्यासाठी मला जवळजवळ 30 वर्ष झाली आहे. मी 30 वर्षामध्ये कधीही जाऊ शकले नाही वटाची पौर्णिमा साजरी करायला, परंतु माझ्याकडे जो फोटो आहे तो चातुर्मासाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप छान फोटो आहे. त्या फोटोमध्ये तो फोटो जरी आपण बघितलात किंवा विकत पण मिळतो, त्या फोटोला जर आपण आपली जी भावना व्यक्त करायची आहे ती सगळी आपण फोटोला दोरा गुंडाळणे म्हणा किंवा त्याच्या पुढे नैवेद्य ठेवायचा, आंबे ठेवा, तुमचे जांभूळ, काही ह्या सीझनल फळं आहेत ते ठेवू शकता आणि आपली पूजा करू शकता. नमस्कार, मी डॉक्टर रत्नप्रभा चव्हाण, सहाय्यक आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका. आत्ताच आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आणि त्या दिनामध्ये आपण प्रत्येकाने झाडं लावली आणि आत्ता आपण 21 जून शुक्रवारी येणाऱ्या 21 जूनला आपण सगळ्या महिलांचा आवडता असा वटपौर्णिमा सण साजरा करणार आहोत. मी आपणा सर्वांना नम्रपणे विनंती करून आवाहन करते की आपण ही वटपौर्णिमा पर्यावरण पोषक अशी साजरी करूया, ज्याच्यामध्ये आपण एकही वडाच्या झाडाचं फांदी तोडू नये. ज्यांना बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नाही त्यांनी घरातच वडाच्या झाडाचा फोटो लावून किंवा असं प्रतिकात्मक हे ठेवून पूजा करावं असे मी नम्रपणे आवाहन करते आणि आपण अशी पर्यावरण पोषक आणि पोषक अशी आपण वटपौर्णिमा साजरी करूया. धन्यवाद. नमस्कार, मी सौ ऋतुजा रवींद्र गवस, जिजाई बालमंदिर प्राथमिक ठाणे या शाळेत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहे.
आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था या संस्थेची मी महाराष्ट्र राज्य सचिव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नागरिक आहे. आणि माझं जे प्रथम कर्तव्य आहे की मला आता या ठिकाणी आपण म्हणतो की खूप गरम होते, झाडं तोडली जात आहेत, माझे नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे? तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की वृक्षारोपण, आणि वृक्षारोपण केलेले जी झाड आहेत त्याचं वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. ते काय करता येईल? तर मी महिला आहे, भगिनी आहे. तर आता 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन संपन्न केला, आणि आता 21 जून रोजी जागतिक योग दिन आणि वटपौर्णिमा, जो आपल्या महिलांचा, माझ्या सखींचा एक जीवाशी जोडलेला एक अध्यात्म आणि पर्यावरणाचा असे सम्मिलित असलेला एक आपला विषय आहे की ज्या दिवशी आपण वडाची पूजा करतो, की ज्यामुळे माझ्या पतींना, माझ्या यजमानांना दीर्घायुष्य लाभावं आणि एक अध्यात्म आणि आमचं संसार सुखाचा व्हावा म्हणून पूजन करणार आहे. मग पूजन मी कसं करणार आहे? तर मी कामावर जाते, खूप कामाचा लोड आहे, खूप दारोची कसरत आहे, मग वडाची फांदी तोडणार का? तर मुळीच नाही. तर आपल्याला निसर्गाकडे जायचं आहे, निसर्गाने आपले भरभरून दिलंय. तर माझं आद्य कर्तव्य निसर्गाकडे जायचंय, मी वडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाकडे जाणार आहे आणि वडाची पूजा करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीला ज्याप्रमाणे माडाला, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात, तसं वड सुद्धा एक प्रकारचा कल्पवृक्ष आहे. वडाचे प्रत्येक अवयव आपल्याला उपयोगी आहेत. विशेषतः महिलांना आता एवढं धावपळीचं जीवन आहे की महिलांना मासिक पाळीचे विषय आहेत किंवा आरोग्याचे विषय खूप भेडसाव आहेत. अशा प्रकारे आपलं जो वडाचं झाड आहे, मूळ असेल, पान असेल, साल असेल, त्याचे चीक असेल, सगळे त्याचे औषधी गुणधर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन, प्राणवायू देणारं वड आहे. त्याची जर आपली पूजा करायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या पतीचं जर संवर्धन करायचं असेल तर त्यांनाही ऑक्सिजन मिळालं पाहिजे, माझ्या नागरिकांना मिळालं पाहिजे. म्हणून आपण वडाच्या झाडाचं रोपण, वृक्ष संवर्धन, फांदी तोडायची नाही. तर फांदी तोडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला पायाखाली आपली फांदी येते, पानं येतात आणि त्याचा एक प्रकारे अपमान करतो. त्यामुळे आपण निसर्गाकडे जाऊया आणि वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन करूया. सर्वांना वटपौर्णिमेच्या पर्यावरण प्रेमी योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ श्रेया श्रीधर पाटील, राहणार वाशी. मी एक कामकाजी महिला आहे. तर माझं महिला वर्गाला ना एक आव्हान आहे. आता एक आपल्याकडे 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला गेला आणि त्यामध्ये असं असतं की झाडे लावा, झाडे जगवा असं सगळंच म्हणत असतात. पण तसं होतं का? नाही होत. कारण ते झाडाचं संवर्धन केलं जात नाही, ती झाडं सुकून जातात आणि पुन्हा जेव्हा दुसरा पर्यावरण दिन येतो त्यावेळेला नवीन झाडं त्याच खड्ड्यामध्ये लावली जातात. आता 21 जून रोजी वटपौर्णिमेचा एक मोठा सण येणार आहे जो विवाहित स्त्रिया करतात. तर त्यामध्ये असं होतंय की आपण सगळीकडे झाडे लावा बोलतोय, पण त्यावेळेलाच नेमकं कामकाजी करणाऱ्या, ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांना जेव्हा झाडाजवळ जाता येत नाही किंवा कुठे तिकडे जाऊन पूजा करता येत नाही, तर त्या बाजारातून विकून ज्या फांदी तोडलेल्या असतात त्या आणून त्याची पूजा करतात. पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच फांद्या ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात आणि हा सगळा कचरा म्हणजे तो शेवटी पर्यावरणासाठी हानिकारकच होतो ना. तर माझं असं म्हणणं आहे की आता म्हणतील बायका की अरे नाही, झाडाजवळ जायचं, ऑक्सिजन मिळतं, हे मिळतं, पण ह्यासाठी काय आहे, आपण आपले जेव्हा सुट्ट्या लागतात 2-3 दिवसाच्या तेव्हा आपण तर जातोच की पर्यावरणामध्येच जातो. तिथे तर सगळं ऑक्सिजन झाडांमध्ये जाऊन आपण सगळं हे करत असतो. तर माझं असं आव्हान आहे की ज्यांना नाही जमत आहे आणि त्या तोडलेल्या फांद्यांच्या पेक्षा मला असं वाटतं की तुम्ही छायाचित्राची पूजा करा, वडाच्या छायाचित्राची, जे देव्हाऱ्यामध्ये ठेवून तुम्ही तिथे फळं, गरे हे ठेवून तुम्ही तुमचा सण साजरा करू शकता. पण दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला ते शक्य नसेल तर झाडांच्या फांद्या न तोडता सरळ एक वडाचं झाड एका छानशा कुंडीमध्ये लावून त्याचं संवर्धन करा आणि त्याची पूजा करा. तसं तुम्ही मिळून सुद्धा करू शकता एका सोसायटीमध्ये किंवा कसं, असं माझं म्हणणं आहे. पिंपळाचं झाड, वडाचं झाड यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे, कारण ही झाडं पाणी जिरायतीसाठी खूप आवश्यक आहे. जो आता पाणी प्रश्न उभा राहिला आहे ना, त्यासाठी मला तर असं वाटतं की संपूर्ण रस्त्यांच्या बाजूला आपल्या सोसायटीमध्ये आपण पिंपळ आणि वडांची झाडांचं संवर्धन करायला पाहिजे आणि एक तरी झाड ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण लावलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर धन्वंती घाडगे, आरोग्य अधिकारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. आत्ताच 5 तारखेला आपण पर्यावरण दिन साजरा केला आणि 21 तारखेला वटपौर्णिमा आहे. हा वटपौर्णिमेचा सण स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून साजरा करतात. मला असं वाटतं की वटपौर्णिमा ह्या सणाला आपण वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कारण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तो वटवृक्ष म्हणजे तो घनदाट, सदृश्य
आणि असा दीर्घायुष्य असा असतो. त्यामुळेच स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि सुदृढ असं आरोग्य मागत असतात. तर या दिवशी आपण वडाच्या झाडाची फांदी तोडून नाही तर एखादं झाड लावून जर हा आपण सण साजरा केला तर ते जास्त सार्थक होईल असं मला वाटतं. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शैलजा जगदीश विचारे. गृहिणी आणि मी स्वतः नोकरीही करते. आत्ता आपलं 21 जूनला शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण येतो, महिलांचा आवडता सण. आणि या दिवशी आपण सगळ्या महिला अगदी आनंदाने हे व्रत करतो. पण आपल्या इथे आता एक चुकीची प्रथा होत चालली आहे की आपण वडाच्या फांद्या बाहेरून रस्त्यावरती जे विक्रेते असतात त्यांच्याकडून आणतात, ते त्यांचा पोटाचा धंदा म्हणून करत असतात. पण आपण त्या घरी आणतो, फ्रीजमध्ये ठेवतो, घाईघाईमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची पूजा केली जाते. खरं तर त्या अगदीच निर्माल्य झालेल्या असतात, पण त्याही अवस्थेत आपण त्यांची पूजा करतो. आणि त्यांची पूजा झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो. त्यापुढे त्यांचं विल्हेवाट कचऱ्यामध्ये जाते. आणि पावसाळ्याचा सण, पावसाळ्याचे दिवस आहेत, हा सण पावसाळ्यामधला असतो, त्या रस्त्यावरती पडलेल्या असतात, त्यामुळे खूप घाण होते त्यांची. आदल्या दिवशी आपण त्यांची पूजा केलेली असते आणि दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावरती पायाखाली तुडवल्या जातात, कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकल्या जातात. आणि पालिकेच्या आमच्या कर्मचाऱ्यांनाही यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कचरा वेचण्यासाठी. आणि हे असं होऊ नये त्याऐवजी आपण छान वडाचं झाड असेल त्या तिथे जाऊन आपण पूजा करू शकतो. त्या तिथे इतरही महिला येतात, त्यामुळे आपला आपोआपच एकमेकींना भेटणं होतं. छान सण साजरा केला जातो. देवळातही बऱ्याच ठिकाणी वडाचं वृक्ष असतं, तिथे आपणही जाऊन पूजा करू शकतो त्याची. आणि अशा प्रकारे आपण हा सण आनंदाने साजरा केला तर आपण एक प्रकारे आपली परंपरा ही छान पद्धतीने सांभाळू आणि कचराही होऊन देणार नाही. आणि या गोष्टीची आपण सगळ्यांनी मिळून एक नवीन सुरुवात करू शकतो. नमस्कार, मी चित्रा बाविस्कर, नगर सचिव नवी मुंबई महानगरपालिका. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा केला. परंतु वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन देखील झालं पाहिजे, याबाबत देखील जनजागृती झाली पाहिजे. आम्हा स्त्रियांना झाडांवर, फुलांवर प्रेम करायला, मुलावर प्रेम करायला लहानपणापासूनच शिकवलं जातं. छोटंसं झाड असेल त्याच्यावर प्रेम करायला आम्हाला सांगावं लागत नाही. आईला आम्ही लहानपणापासून बघत आलो की आई रोज तुळशीला पाणी घालते. पाणी घालताना आम्ही बघितलेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही श्रावण महिना असेल, अधिक मास असेल, त्या अनुषंगाने आई बरोबर नदीवर जाणं म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात जायला आम्हाला आपल्या पूर्वजांनी आपल्याला यापूर्वी शिकवलेलं आहे. आता आपण 21 जून रोजी, येत्या 21 जून रोजी वटपौर्णिमा आपण साजरी करत आहोत. पण वटपौर्णिमेच्या अनुषंगाने हा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला राजगर्भित वारसा आहे. निसर्गावर प्रेम करायला शिकवणारा हा उत्तम असा आपल्याला एक सुंदरसा नजराणा आपल्याला दिलेला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची फांदी आपण कापून आणतो किंवा कापलेली आपण फांदी आपण 10-15 रुपयाला खरेदी करतो. एक प्रकारे आपण तो कचराच आपण एक प्रकारे जमा करतो, त्याचं निर्माल्य होतं, कुठेतरी तो कचरा म्हणून जातो आणि ते पर्यावरणाला घातक असे घटक आपण स्वतः तयार करतो. तर याच्यावर मात करण्यासाठी म्हणून मी स्वतः वडाच्या झाड, माझ्याकडे पितळी असं झाड आहे वडाचं. एक जसं आपण गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा करतो, नवरात्रीला देवीची प्रतिकात्मक पूजा करत असतो, आराधना करत असतो, तर वटपौर्णिमा हे सुद्धा एक छानसं व्रत आहे. तर ते व्रत सुद्धा आपण प्रतिकात्मक पूजा करूनच आपण करूया असं मी आपल्या सर्व महिलांना आवाहन करते. आणि केवळ सवाष्णींनीच का, केवळ म्हणजे सुवासिनींनीच ते व्रत करू नये, तर सर्वांनी मिळून, कारण हा वटवृक्षाला संजीवनी वृक्ष म्हणतात, शतकोटी वृक्ष म्हणतात, शतायुषी वृक्ष म्हणतात. जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले म्हणजे तो एक संजीवनी वृक्ष आहे. तर कोणताही वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देत असतो. तर अशा सर्व वृक्षांचं आपण संवर्धन करावं असं मी या अनुषंगाने सर्व महिलांना आवाहन करते. सर्व महिलांनाच नव्हे तर
सर्व व्यक्तींना, आम जनतेला मी याद्वारे आवाहन करते की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते. पुनश्च एक बार सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी शिक्षण अधिकारी अरुणा यादव, नवी मुंबई महानगरपालिका. आपणास कळकळीची विनंती करू इच्छिते की 5 जूनला पर्यावरण दिन होता, तर आपण सर्वांनी स्वतःला विचारावं की खरोखर या दिवशी आपण काही विचार केला का, की पाऊस आल्यानंतर आपण निदान एक तरी झाड लावूया. नुसतं झाड लावूया नव्हे, ते जगवूया असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. कारण की आपल्या अगोदरच्या ज्या पिढ्या होत्या त्यांनी जी झाड लावली त्याच्यावर आज आपण जगतोय, त्याची फळं खातोय. पण आत्ताची पिढी आपल्याला दिसते की फार बेफिकीर झालेली आहे आणि त्यांना झाडांबद्दल फारशी अशी काही आपुलकी राहिली नाही. आता 21 जूनला वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमा आली की मला म्हणजे थोडंसं अंगाचा थरकाप होतो की अनेक झाडं तोडली जातात, अनेक फांद्या तोडल्या जातात, त्या फांद्यांची पूजा केली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर सगळ्या रस्त्यावर तो कचरा दिसतो आणि ते सगळं जे साहित्य असतं माशा भणभण करत असतात. म्हणजे आपण पर्यावरण कसं राखणार आहोत? आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी विज्ञान आहे आणि प्रत्येक सणाला कोणत्या तरी झाडाचा संबंध हा येतोच. तर तसंच वटपौर्णिमेला आपण वडाचे फांद्या न तोडता आपल्याला एक झाड लावता येईल का, ते झाड आपल्याला जगवता येईल का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वड, पिंपळ, उंबर हे एका ठिकाणी सुद्धा लावण्याची आपल्या पूर्वजांची पद्धत होती का? कारण की हे 100% कार्बन शोषतं. आणि मी स्वतः काय करते ते तुम्हाला सांगते की वड, पिंपळ, उंबर याची मी मोठ्या कुंडीमध्ये ती झाडं लावते आणि 5-5 वर्ष ती मोठी झाडं झाली की नंतर ती झाडं कुठेतरी जाऊन लावते. म्हणजे त्याचा आपल्याला सुद्धा घरात सुद्धा फायदा होतो, 100% कार्बन शोषलं जातं, त्याचा पण आपल्याला फायदा होतो आणि नंतर ते कुठेतरी लावल्यानंतर आपल्याला एक समाधान असतं. मला असं वाटतं की वडाला फेऱ्या घालण्यापेक्षा सुद्धा आपण एखादं, जर आपली भावना आहे तर त्याप्रमाणे एखादं चित्र असेल तर त्याची आपण पूजा करावी. शेवटी भावना महत्वाची असते. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने एक झाड लावण्याचा प्रयत्न तर करावा आणि वटपौर्णिमेला झाडे न तोडता आपण वडाचे झाड लावण्याचा सर्वांनी नक्कीच प्रयत्न करूया. तुम्हाला आवर्जून सांगायचं वाटतं की जाधव पायंग नावाचा एक आसामचा माणूस आहे, तर त्यानं मनात घेतलं तर त्यामुळं 3:30ला उठून गेले 40 वर्ष रोज तो झाड लावतो, रोज झाड लावतो, बिया लावतो आणि त्यानं स्वतःच असं जंगल तयार केलं. एवढं मोठं जंगल की त्याच्यामध्ये हत्ती येतात, एवढं मोठं जंगल तयार केलं. तो काही फार मोठा माणूस नाही, तो शेळ्या राखणारा माणूस आहे, पण त्यालाही कळलं ती आपल्याला विशेषतः सुशिक्षित माणसांना तर नक्कीच कळायला पाहिजे. तर आणखीन काही वर्षांनी अगदी आपण या जगात नसेल तेव्हा सुद्धा आपलं मूल म्हणेल की माझ्या आईनं आणि मी हे झाड लावलं, त्या झाडाखाली श्वास घेताना त्या मुलाला तुमची आठवण येईल असं मला नक्की वाटतं. हे संस्कार आपल्या मुलांवर करा आणि हे आत्ता केले नाही तर परत कधीच होणार नाही. आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सीमा प्रवीण विश्वे, नवी मुंबई महानगरपालिका येथे कार्यरत असून आता सध्या 5 जूनला पर्यावरण दिन झालेला आहे व 21 जूनला वटपौर्णिमा आहे. त्यामुळे मला सर्व गृहिणींना असे सांगू इच्छिते की आपण झाडाच्या फांद्या घरात त्याची पूजा न करता त्याची एक प्रतिमा घरात ठेवावी आणि त्याची पूजा करावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी हे संत तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडनं की तुम्ही वृक्षाची छाटणी न कर, त्याची पूजा न करता त्याची एक प्रतिमा घरात ठेवा व त्याची पूजा करा. आणि सर्व गृहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी आसावरी कोळी, वाशी, नवी मुंबई गृहिणी आहे. आता येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने काही 2 शब्द बोलायचे आहेत. वटपौर्णिमा मुळात साजरी केली जाते ती काही त्याच्या मागे धार्मिक कारण आहेत, पारंपरिक कारण आहेत. त्या निमित्ताने काही स्त्रियांनी एकत्र यावं, त्यांना एकमेकींशी बोलता यावं हा उद्देश होता असेल. पण आता आपण बघतो की बायका वडाच्याकडे जाण्याच्या ऐवजी फांद्या तोडून घरी आणतात आणि त्यांचं पूजन करतात. याच्यामध्ये मूळ हेतू साध्य होतो का हा विचार आपल्याला आता करायची वेळ आलेली आहे. निसर्गाच्या जवळ जाणं हा उद्देश आहे.
पूर्वी स्त्रिया घरात अडकून होत्या, त्यांना बाहेर जायला संधी मिळत नव्हती, म्हणून हे वटपूजन हे एक निमित्त होतं. आपले सगळे सणच खरं म्हणजे त्या निमित्ताने केलेले होते. पण आता स्त्रिया विशेषतः नोकरी करणाऱ्या असतील किंवा घरी राहणारे असतील, वडाकडे जायला नको त्याचा कंटाळा येतो किंवा त्या सणातला मुख्य अर्थच त्यांना समजलेला नाही, तर फांद्या घेऊन येतात, ते त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी तो कचरा म्हणून टाकून देतात. याबद्दल आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे असं वाटतं.